बऱ्याचदा डिसिप्लिन लावायच्या घाईमध्ये आपण मुलांना सुधारायला जातो, घालून पाडून बोलतो, खूप स्ट्रिक्ट होऊन जातो. पण तोच क्षण त्यांना काहीतरी शिकवण्याचा देखील असतो हे मात्र आपण विसरून जातो. बऱ्याचदा 4 ते 8 वर्षामधली मुलं त्यांच्या मनाप्रमाणे काही गोष्टी नाही झाल्या की ते रागराग करतात, वस्तू फेकतात आणि आई म्हणून आपलाही राग अनावर होतो आणि आपण त्यांना बोलून बसतो, आताच्या आता शांत हो, असं करायचं नसतं. पण त्या क्षणाला जर आपण असं बोललो की मला कळतंय की तुला राग आलाय, पण आपण रागामध्ये वस्तू फेकत नाही, इथे आपण त्यांना शिक्षा देत नाहीये, इथे आपण त्यांना राग कसा हाताळायचा ते शिकवतोय. टीनेजर जेव्हा उलट उत्तरं देतात तेव्हा आपण बोलून बसतो, आता तू मोठा झालास म्हणून जास्त बोलतोयस, माझ्याशी तू असं बोलू शकत नाहीस. पण त्याच वेळी जर आपण असं बोललो की मला कळतंय की तुला राग आलाय, पण तुझा टोन मला दुखावतो, मला तुला समजून घ्यायचंय, तू जेव्हा शांत होशील तेव्हा आपण बोलूया, अशा वेळी त्यांना आपण आपली पॉवर दाखवत नाहीये, त्यांना जबाबदारी आणि संवाद शिकवतोय. तेव्हा नेक्स्ट टाइम मुलांना डिसिप्लिन करण्याआधी स्वतःला एक प्रश्न विचारा, मी शिक्षा देते की मी त्याला काहीतरी शिकवते. तेव्हा अशाच पॅरेंटिंग टिप्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.